30 जून ते 6 जुलै 2025 चे भविष्य भाकीत. चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. शुक्राचा 29 जूनला वृषभ राशीत प्रवेश होत असून पुढे शुक्र हर्षल युती होणार आहे. वृषभ राशीतील या योगामुळे शेअर मार्केट उच्चांकी पातळीवर जाण्याची शक्यता असून सोन्या चांदीच्या भावात सुद्धा विक्रमी वाढ होण्याची शक्यता वाटते. स्त्रीवर्ग किंवा कलाकारांसाठी पुढील काळ अनुकूल असून महिलांना विशेष मान सन्मान, मोठ्या पदांवर संधी मिळेल. कलाकार चित्रपटांना मोठे यश, प्रसिद्धी, पुरस्कार किंवा मान सन्मान प्राप्त होतील. या काळात रुपयाचे मूल्य वाढेल. चलनामध्ये मोठे बदल होतील. या जोडीला रवी गुरु मिथुन राशीतील योगामुळे लेखक, साहित्यिक, पत्रकारांचे मान सन्मान होतील. मात्र या काळात मंगळ केतू युती होत असल्यामुळे मोठ्या भूकंपाची शक्यता वाटते. दिल्ली, उत्तर भारत तसेच ईशान्येकडील प्रदेशात मोठे भूकंप होण्याची शक्यता वाटते. या योगामुळे दहशतवादी कारवाया, स्फोटक घटना संभवतात. रेल्वे, वाहन अपघात, घातपात तसेच सीमेवरील तणाव या काळात वाढण्याची शक्यता वाटते. या काळात धार्मिक स्थळे, यात्रा या ठिकाणी अपघात, चेंगराचेंगरी होण्याची शक्यता राहील. हा काळ धार्मिक स्थळे, धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती, पक्षप्रमुख, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती यांच्यासाठी प्रतिकूल राहील. या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात. बुध प्लुटो प्रतियोगामुळे या काळात वादग्रस्त वक्तव्यांमुळे जातीय धार्मिक तेढ वाढण्याची शक्यता राहील. वादग्रस्त वक्तव्यांमुळे मोठे नेते अडचणीत येतील. या काळात राजकीय क्षेत्रांमध्ये मोठ्या नाट्यमय घटना अनुभवास येतील. युती आघाडीबाबत संभ्रम वाढणार असून अफवा देखील पसरवल्या जातील. अनपेक्षित व आश्चर्यकारक पद्धतीने वेगळीच युती आघाडी होण्याची शक्यता राहील. या काळात सत्ताधारी पक्ष किंवा नेत्यांवर मोठे आरोप होतील. घटक पक्षातील नाराजी नाट्य चव्हाट्यावर येतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात होणार असून त्या दृष्टीने काही घडामोडी या काळामध्ये घडू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर बंडखोरी किंवा पक्षांतर होईल. तणाव वाढण्याची शक्यता. शनी नेपच्यून योगामुळे शेजारील राष्ट्रांकडून घुमजाव, फसवणुकीचे प्रयत्न होतील. सीमेवरील घुसखोरी, कुरापती वाढल्याची शक्यता असून सीमेवर तणाव राहील. या योगामुळे विमानसेवेत गोंधळ, अफवा अनुभवास येतील. विमान भरकटणे, इमर्जन्सी लँडिंग, विमानसेवा विस्कळीत होणे या घटना अनुभवास येतील. विमानसेवेवर प्रतिकूल परिणाम होऊन काही सेवा अचानक रद्द होतील. इराण, इस्रायल, रशिया, युक्रेन तसेच इतर देशातही संघर्ष वाढण्याची शक्यता असून 9 ऑगस्टपर्यंत संपूर्ण जगावर युद्धाचे सावट राहील. अमेरिकेच्या सहभागानंतर महायुद्धाचा धोका संभवतो. या संघर्षाबाबत इतर देशांची भूमिका संदिग्ध राहिल्याने त्यांच्या भूमिकेविषयी संभ्रम कायम राहील. जुलैच्या पूर्वार्धात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठी पर्जन्यवृष्टी संभवते. नदी, धरणे यांची पातळी वाढेल. अनेक ठिकाणी अतिवृष्टी किंवा पूरसदृश्य स्थिती अनुभवास येईल. मात्र मोठ्या पावसाने शेतकरी वर्गात मोठा दिलासा मिळेल. पुढील वर्षाची पाण्याची चिंता राहणार नाही. या काळात घरांवरील दरोडे, फसवणूक, चोरी, आत्महत्या, अपहरण यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता असून सायबर गुन्ह्यांमध्ये अनेकांचे नुकसान या काळात होऊ शकते. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.